कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, अगं तू तुझ्या बाबांचा मान राखू शकली नाहीस। इथे सासरी सगळ्यांसमोर मला कमीपणा आणलास। मग तुला कोण कसं घरात ठेवून घेईल? पण चारू, तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होतो। माहेर किती गेलंस? कारण तिला इकडेच यायचं होतं। इथूनच जाताना ती ठरवून गेली होती की मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं। ही साळसूतपणाचा आवळून जे काय मुंबईला गेली होती ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती। नाही, ते काही नाही। काही झालं तरी तू इथे राहायचं नाहीस। तुला मी उद्याच दादाकडे पाठवते। नाही मामी, श्रीनू, अरे हिने आतापर्यंत काय केलं माहितीये ना तुला? एवढं सगळं करून ती परत इथे आलीये। हो, पण त्यात तिचा काही दोष नाहीये। मीच तिला म्हटलं की तू कुठेही जाऊ नकोस, अंदिवलीला परत चल। काय? श्रीनू, अरे इलास तू ते का सोडून आलास ना त्या उदस आहे का? गो तू कशा इकडे इलास परत? तू का सांगितलं होता ना इकडे परत यायचा नाही, मग कशात परत इलेस? आदित्य, मला माफ करा। तुका काही एक माफी वगैरे मिळणार नाही। चल चल, आधी बाहेर म्हटलंय ना। आई थांब। श्रीनू, चारू कुठेही जाणार नाही, ती इथेच राहील। म्हणजे माझ्या शब्दात काही किंमत नाही काय? हा, ओवी कुठे जाणार नाही, चारू कुठे जाणार नाही, या सगळ्या तूच ठरवणार काय? हा, या घरात ना कोण राहणार आणि कोण नाही राहणार ना तर मी ठरवणार। तू मका अक्का शिकवू नकोस। आणि तू निघ या घरातून। चल बाहेर म्हटलंय ना, बाहेर चल म्हटलंय ना, चल बाहेर, चल बाहेर। आई, अगं असं काय करतेस तू? जरा वेळ काळ बघ, एवढ्या रात्रीच्या वेळी कुठे जाईल ती? याचा विचार तिने इकडे येण्याआधी करूक वया होता। आणि तुका काय वाटता तिने इकडे राहूक वया? तर मग ठीक हा, ती का राहू दे ना, राहू दे। मग माझ्या मैत्यावरून ती काय येऊक लागतला? आई, अगं काय बोलतेस तू? बरोबर बोलताय मी। हा, ह्या उद्याच एक ना मी परत घरात घेणार नाही, कळला ना? आता तूच ठरव, तू काय या चारू घरात राहूक होई की तुझी आऊस हवी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।